राज्यातील घाऊक मार्केटच नको यासाठी व्यापाऱ्यांनी राज्यभरात बंद पाळला आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बंद पाळला आहे। नेमके काय समस्या आहेत, काय मागण्या आहेत जाणून घ्या। व्यापारी आपल्या सोबत आहेत। सर, काय म्हणाल, कोणत्या प्रमुख मागण्या आहेत आपल्या? आमच्या इकडे कोण ऐकायला आहे नाही। रोड, रस्ते, पाणी, वारी लाईट जाते, कोण ऐकायला आहेत नाही। आणि काय कायदा म्हणजे काय ते समज येत नाही। डायरेक्ट माल जाते इकडे, काय माल एवढे जेवढे पाहिजे तेवढे माल येत नाही, डायरेक्ट माल तिकडून जाते म्हणून अमुक त्याच्या बरोबर टिकून शकणार नाही। एक प्रश्न हे आहे। दुसरा फूड सेफ्टीचा प्रश्न आहे। फूड सेफ्टी मध्ये बी काय अंडर कायदे लावून बसले। जे गिराकाला माल आम्ही विकतो त्याचा नंबर, लायसन्स नंबर, त्याची याची जबाबदारी आमच्यावर टाकते आणि कसं पण काय केस काढते, त्याच्यावर काय पण फाईन लावायची वार्ता करते। अजून काय भले ठरलेलं नाही, पण ते वार्ता चालली आहे। व्यापारी मध्ये लई घबराट आहे त्याच्यामध्ये त्यासाठी। आता दुसरी मार्केट नवी ते पण बनवणार आहे, त्यासाठी बी व्यापारीच्या प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये काय आहे नाही असा तरतूद आता चाललेला आहे केंद्रामध्ये। तर ते पण आम्हाला हे मंजूर नाही। म्हणून म्हणजे किती किती काय व्यापारी कसा काय टिकून शकणार आहे, काय आम्हाला आमचे फ्युचरचा भय वाटते काय होणार। त्यासाठी आम्ही लोकांनी बंद ठेवला एक दिवसच्या। आणि अजून पूर्वी 12 महिन्यापूर्वी त्यांना फडणवीस साहेबची तिकडे मीटिंग झालेली होती, तेव्हा सांगितलं होतं तुमचे हे जे प्रश्न आहे त्याच्या आम्ही निराकरण लावतो आणि तुम्हाला लवकरात लवकर बोलून त्याच्यावर काय निकाल करतो। त्या 12 महिन्याच्या अजून परत कोण ऐकायला तयार नाही। पुढची भूमिका कशी असेल? आज एक दिवसाचं लाक्षणिक आहे, पुढे कसं असेल तुमची? पुढे जर आमची नाही ऐकला तर आम्ही समजे मार्केट महाराष्ट्रामध्ये फिरून आणि पुढे हे मार्केट बंद करायची, बेमुदत जायचं असा आमचा विचार आहे। सर्वसामान्यांचा त्रास होईल, कारण एकूणच पाहता आज एक दिवसाचं बंद आहे। नाही, काय एक दिवसामध्ये बघा काय एवढा फरक नाही येणार। तरी आम्ही गव्हर्नमेंटला असा टोकन्स म्हणजे असा की त्यांना असं आमच्याकडे लक्ष द्यासाठी एक दिवस आता बंद ठेवला आहे। पुढे अजून नाही ऐकला तर आम्ही जे समजे नक्की करू ते होणार। तुम्हाला वाटतं काय परिस्थिती होईल येत्या काळामध्ये, कसं वातावरण असेल, काय म्हणतात? बघा, एक तर ना इकडे एपीएमसी मध्ये लई समस्या आहे। आता एपीएमसी समजून घ्या ना, जो कायदा आहे ना तो नियम आहे तो कोणी व्यापारीसाठी आहेच ना नियम मध्ये। आता समजून घ्या एकच गोष्ट आहे की समजून घ्या बाहेर माल जाते बरोबर, आणि एपीएमसी मध्ये एपीएमसी लागते ना, बाहेर जे व्यापारी मागते त्याला एपीएमसी नाही लागते। तर मी ते कॉम्पिटिशन मध्ये कसा व्यापार करू, हे मोठी समस्या आहे। आणि एपीएमसीचा जे आता कायदा आला नवीन कायदा, त्याच्यामध्ये व्यापारी वर्गचा कोणी प्रतिद्वंद माणूसला घेतला नाही आमच्या, तर ते पण मोठा एक आम्हाला ते एक आहे। त्याच्या लवकर याच्या सरकार याच्यावरती ऍक्शन घ्या असा। राज्यभरातून पाठिंबा आहे वाटतं तुम्हाला? संपूर्ण महाराष्ट्रात आहे ना आज आहे ना सर्व एपीएमसी बंद आहे। आणि एक आहे ना सरकारला सांगितलं आहे की याच्यावरती लक्ष द्या आणि लवकर आमचे प्रतिनिधी आहे महाराष्ट्राचे एवढे पण एपीएमसीचे, त्याची एक बैठक लावा आणि त्याचा प्रश्न सोडवा अशी आमची मागणी आहे सरकारकडे। एकूणच पाहता येत्या काळामध्ये हा विषय, हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।